गमल्या गाळायच्या गळ्यात घालायच्या आधी गंध लावा. ते ज्ञान मला नव्हतं आणि तुझी पूजा योग्य प्रकारचा तुझा आदर सत्कार योग्य प्रकार झाला नाही. कशामुळे झाला नाही? माझ्या मूढ मतीमुळं. कारण की मला त्याचं ज्ञान नाही आणि ते योग्य वाटलं नाही म्हणून हनुमंता तू रुसलेला दिसतोयस. पण ते मला माफ करा, मला कळालं नाही तुझा आदर सत्कार कसा करावा म्हणून ते कळालं नाही. त्याच्यासाठी परशुरामचंद्र हनुमंताला माफी मागतायत. माफी माझ्याकडून चुकलो अशा प्रकारे. बघा, देव भक्ताला माफी मागतो, मागावं लागतो. भक्ताचा अधिकारच तसा आहे महाराज. अशा प्रकारे क्षमा करणी सकळिक जेणे तुझ वाटे सुख याची सांगावे आवश्यक करणे निशक ते मज करणे निशंक ते मज. हनुमंता तू आता मला क्षमा कर, माझ्याकडून चुकलंय ना. गुन्हेगार जो असतो का महाराज, क्षमा मागितली की त्याला कोणी काही करू शकत नाही. माझी चूक झाली आणि तू त्या चुकीची क्षमा मला कर. आता तुला जशी पूजा पाहिजे, तुझ्या मनाला जसं वाटेल का, तू फक्त मला सांगायचं, रामा तुम्ही मला असा असा माझा सत्कार करा, अशा अशा पद्धतीने सत्कार करा, मी निश्चित तुझा करतो. अशा प्रकारे परशुरामचंद्र हनुमंताला बोलतायत. म्हणून वंदनिया चरण हृदय धरिला लिंबून हृदयात सांगावे संपूर्ण करणे जाण त्याची मज म्हणून घालून या आलिंग लोटांगण. काय अधिकार आहे महाराज हनुमंताचा. म्हणून धरिले दोन्ही चरण. लोटांगण घातलं परशुरामचंद्रानं हनुमंताला. पुन्हा पाय धरले आणि पाय धरून म्हणतात, हनुमंता मला आता क्षमा कर. आणि काय तुझ्या मनामध्ये, काय तुझ्या हृदयामध्ये, काय तुझ्या इच्छा आहे, काय तुझ्या भावना आहेत त्या मला सांग. त्या इच्छा मी तुझ्या पूर्ण करेल असे प्रभू त्या ठिकाणी हनुमंताला म्हणताय. येच विषयी सर्वता न करणे नाही चित्ता मजान नाही पर्यंत आन तत्वता पय तुझी. आन तत्वता पय तुझी. हे हनुमंता, तुझी सत्कार करण्यासाठी, तुझा आदर करण्यासाठी माझी स्वतःची आणू आहे, माझी स्वतःची. पण तेही खरं वाटलं नाही हनुमंताला. माझी शपथ आहे तुला, तुझी काय जी इच्छा आहे का ती मला सांग. हनुमंताला ते खरं वाटलं नाही. परशुरामचंद्र म्हणतात, तुझी शपथ, तुला काय जे पाहिजे आहे का ते मी तुला देतो, ती इच्छा मी तुला तुझी पुरवणार आहे अशी प्रभूनं हनुमंताची शपथ घातली महाराज. त्यावेळेस खरं वाटलं की आता मी जे मागणार आहे ते मला प्रभू देणार आहे. अशा प्रकारे प्रभू त्या ठिकाणी हनुमंताला बोलताय. तुझी आन वाहिनी जाण हे परमात्म्यावरील प्रमाण अन्यत न मानवे आपण आत्मा जाण तू माझा. आत्मा जाण तू माझा. आता तुझी आन वाहिली महाराज. आणि आन वाहिल्यानंतर, शपथ वाहिल्यानंतर तिथं ईश्वर उभा राहतो बरं का. शपथ हे कार्य मी निश्चित करतो. आणि कुणाची शपथ? ज्याचं कार्य करायचंय का त्याची शपथ. आता काम कुणाचं करायचंय? हनुमंताचं. आता हनुमंता तुझी शपथ, तिथं ईश्वर उभा राहिला. हनुमंता तुझी शपथ, तिथं ईश्वर उभा राहतो आणि ते काम करावंच लागतो. खरं बोलणार ते. अरे किती क्षमता वाहतात, काही लोक किती क्षमता वाहतात, बोललेलं कार्य करीत नाही. पण हे एक वतनी, एक पत्नी, एक वाणी असे परशुरामचंद्राचा अवतार आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी हनुमंताची शपथ वाहिली आणि मी तुझं निश्चित पूर्ण कार्य करील, तुझी इच्छा पूर्ण पुरवील अशा प्रकारे बोलू लागलेले आहे. ऐकोनी श्रीरामाचे वचन हनुमान घाली लोटांगण श्रीराम वचन प्रमाण मानितो पूर्ण आत्मघाती. असं परशुरामचंद्राचं वचन ऐकल्यानंतर हनुमंतानं लोटांगण घातलं. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहेन रूप तुझे. लोटांगण घातलं, दर्शन घेतलं आणि डोळे भरून परशुरामचंद्राचं मुख हनुमंतानं पाहिलेलं आहे. आणि हनुमंत म्हणतायत, ज्याचा परशुरामचंद्राच्या शब्दावर विश्वास नाहीये त्याला काय माणूस म्हणायचं का? वय माणूस म्हणायचं का त्याला?
देवादिदेव स्वतः बोलतायत आणि त्याच्या शब्दावर ज्याचा विश्वास नाही तो आत्मघातकी म्हणून सांगितला. स्वतःच्या आत्म्याचा ज्यानं घात केला, नवे नवे इतर आत्म्याचा सुद्धा त्यानं घात केला. जे प्रभू रामचंद्र बोलतायत ते निश्चित खरं बोलतायत आणि ज्याला खोटं वाटतं का तो आत्मघातकी. बरेच लोक आत्मघातकी म्हणतात, त्यांना खरंच वाटत नाही. काही गोष्टी काही लोकांना खरंच वाटत नाही. अशा प्रकारे मी त्याच्यातला नव्हे, मी रामभक्त आहे. देव जे बोलतायत ते निश्चित खरंच करून दाखवितील असा विश्वास हनुमंताला आलेला आहे. पुढे प्रभू काय बोलतात? राम अवतारा अवतारू तोची जगाचा जगद्गुरु. त्याचे वचनी विकल्प थोरू धरी तो नरू आत्मघाती. धरी तो नरू आत्मघाती. राम हा अवताराचा अवतार आहे. प्रभू रामचंद्र अवतार कशासाठी? जगाच्या कल्याणा संताच्या युती देहे कर्तव्यती परोपकारे. जगाचं कल्याण करण्यासाठी एक संत एक देह असताना खर्च करतात आणि देव एक महाराज जगाच्या